आता समजा मी एक नॉर्मल व्यक्ती आहे की जी मी जॉब करते. सो आता घरामध्ये तर मला पॉझिटिव्ह वाईब्स मिळाल्या, पण मग कामाच्या ठिकाणची ऊर्जा खरंच इम्पॉर्टंट आहे का? येस, खूप बॅलन्स असायला पाहिजे. दोन्ही गोष्टी लिबरली काम करतं. जसं आपण बघितलं, तुम्ही नीट राहणे फिजिकली, मेंटली आणि फायनान्शियली ह्या तिन्ही गोष्टी खूप इम्पॅक्ट करतात आपल्या डे टू डे लाईफमध्ये. ह्या तिन्हीचा बॅलन्स असणं लाईफमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे फॉर द पीस, राईट? तसंच वास्तूचं पण आणि आपलं पण. जसं तुम्ही म्हणतात, की जर मी बाहेर जाते किंवा मी बाहेर काम करते आणि तिथली निगेटिव्हिटी घरी घेऊन येते, मग तुम्हाला स्वतःला सेल्फ क्लिनिंग करणं फार गरजेचं आहे. मग तुम्ही सेल्फ क्लिनिंग जसं सॉल्ट वॉटरनी तुम्ही बाथ करू शकता. त्याच्यामध्ये थोडेसे हळदीचं प्रमाण टाका. त्याचं इन्ग्रेडियंट सुद्धा तुम्हाला पॉझिटिव्हिटी देतं. मग ते बाथ केल्यानंतर वीकली वन्स करा, ट्वाइस करा किंवा थ्राइस करा. याच्याने तुमचं सेल्फ क्लिनिंग पण होतं आणि कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी, कोणत्याही प्रकारचा दोष तुम्हाला लागून राहत नाही, ते निघून जातात. जर तुम्हाला असं वाटत असेल, की घरामध्ये निगेटिव्हिटी खूप आहे, खूप जास्त प्रमाणात, की घरात सारखी भांडणं होत आहेत आणि हे आमच्यामध्ये मतभेद न होता, म्हणजे घरातल्या व्यक्तीमध्ये मतभेद न होता, वास्तूमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, तर त्यांनी 101% रेग्युलर बेसिसवर सॉल्ट अँड पाण्याने फरशी पुसायची आणि स्वतःही बाथिंग करताना सॉल्ट अँड वॉटरनेच करायचं. थोडंफार प्रमाण जास्त नाही, चिमूटभर टाकलं तरी आपलं क्लिन्झिंग होऊन जातं. हिलिंगला मदत करते.